हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण. रूप पाहता लोचणी लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी लोचनी. रूप पाहता लोचनी. हा लोचनी. रूप पाहता लोचनी. लोचनी. रूप पाहता लोचनी. लोचनी. रूप पाहता लोचनी. लोचनी. रूप पाहता लोचनी. हा सुख झाले हो साजणी साजणी. सुख झाले हो साजणी साजणी. तुहा विठ्ठल बरवा बरवा. तुहा विठ्ठल बरवा. सुख झाले वो साजनी. सुख झाले वो साजनी साजनी. तोहा विठ्ठल बरवा बरवा. तोहा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा बरवा. तो हा माधव बरवा बरवा. तो हा विठ्ठल बरवा बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तोहा माधव बरवा. तोहा माधव बरवा बरवा. तोहा विठ्ठल बरवा बरवा. तोहा विठ्ठल बरवा. बहुत सुकृतांची जोडी जोडी. बहुत सुकृतांची जोडी. बहुत सुकृताची जोडी. बहुत सुकृताची हा जोडी. बहुत सुकृतांची जोडी जोडी. बहुत सुकृतांची जोडी. बहुत सुकृताची जोडी जोडी. बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठले आवडी आवडी. म्हणून विठ्ठले आवडी आवडी. तुहा विठ्ठल बरवा बरवा. तुहा विठ्ठल बरवा. म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी आवडी. तोहा विठ्ठल बरवा बरवा. तोहा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा बरवा. तो हा माधव बरवा बरवा. तुहा विठ्ठल बरवा बरवा. तुहा विठ्ठल बरवा. तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा. तोहा विठ्ठल बरवा बरवा. तोहा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर आगर. सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. हा आगर. सर्व सुखाचे आगर आगर. सर्व सुखाचे आगर. आगर सर्व सुखाचे
देवीवर पापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा बापर खोमा देवी बरोबर बापर खोमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव परवा 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 तो हा माधव परवा परवा तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम माझ्या मनाला गोचाळा गोचाळा माझ्या मनाला गोचाळा माझ्या मनाला गोचाळा पहावया विठ्ठल डोळा पहावया विठ्ठल डोळा पहावया विठ्ठल रोळा पहावया विठ्ठल रोळा पहावया विठ्ठल रोळा पहावया विठ्ठल रोळा आणिक नाही चाडा विठ्ठल नाही दार आणिक नाही चाडा नाही झाड न लगे संसार हा गोड 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 तरीच फळ जन्मा आलो हरीच फळा जन्मालो तरीच फळ जन्मा आलो हरीच फळा जन्मालो सरता पांडुरंगी झालो सरता पांडुरंगी झालो सरता पांडुरंगी झालो सरता पांडुरंगी झालो सरता पांडुरंगी सरता पांडुरंगी झालो आणिक नाही चाडा अनेक नाही झाड आणिक नाही चाडा अनेक नाही झाड न लगे संसार हा गोड 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 न लगे संसार हा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा देई चरणाची सेवा 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 आणिक नाही चाड अनेक नाही झाड आणिक नाही अनेक चाड नाही झाड नरगे संसार हा गोड नरगे संसार हा गोड न लगे 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 संसार हा गोड विठो पार खुमा रखो माई हरी विठो पार खुमाई जय जय विठो पार खुमाई रखो माई विठो पार खुमाई विठो पार खुमाई जय जय विठो पार खुमाई विठो पार खुमाई
ढोपार घुमाई ढोबार घुमाई
अनेक न लगे संसार हा गोड न लगे हा संसार न लगे हा संसार न लगे हा संसार हा रे ना रा हे ना रा ना रा ना रा ना रा रे रे ना न लगे संसार हा गोड न लगे संसार हा गोड अनेक नाही नाही अनेक नाही विठ्ठल 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 विठ्ठल
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. विठाला, 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 विठाला. माझ्या मनाला गोचाळा पहावया विठ्ठल डोळा आनिक नाही चाड न लगे संसार हा गोड तरीच फळ जन्म आलो सरता पांडुरंगी झालो आनिक नाही चाड न लगे संसार हा गोड तुका म्हणे देवा देई चरणाची सेवा आनिक नाही चाड न लगे संसार हा गोड थोडस नैसर्गिक वातावरणामुळे तब्येत बिघडली त्याच्याने आवाज बदलला थोडासा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाणे कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाणे कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तारू. बाबाची सद्गुरु दास तुका बाबाची सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाणे कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तारू. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ओम नमो जियाध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकला अर्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासु अवधारी जोजी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा भेर विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु देहूचे निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत आणि श्री संत माझे तुकोबाराया चार चरणांचा सुंदर असा हा अभंग माणसाच्या जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत करावं काय एकमेव आणि एकमेव परमार्थ विठ्ठल विठ्ठल आपल्या गावामध्ये दत्त जयंती उत्सव निमित्ताने चालू असलेला हा भव्य दिव्य सोहळा आणि आपण सर्वजण या ठिकाणी जमलात कार्यक्रमास सुरुवात करत असताना वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत माझा पांडुरंग परमात्मा पांडुरंगाला वंदन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींना वंदन पंचमवेद निर्माण करणारे देहोनिवासी जगद्वंदनीय तुकोबारायांना वंदन तुम्हा सकल माता पित्यांना वंदन तुम्हा सकल श्रोत्यांना वंदन या सर्वांना वंदन करत असताना माझ्या नियमाप्रमाणे
माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या माणसामुळं, ज्या देवतेमुळं आम्हाला मिळाला. तुम्ही म्हणाल महाराज, कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय, असं कदाचित वाटत असेल तर मी एक सांगेन, इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना, एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या. ऐका, पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळत आहे, ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळे. म्हणून विनंती आहे, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर, या भागात आल्यानंतर माझं एक वाक्य नेहमी असतंच. महाराष्ट्रभर कीर्तनासाठी फिरत असताना आम्हाला जर कोणी विचारलं, महाराज तुम्ही कुठल्या गावचे, तर आम्ही अभिमानानं सांगतो, जगाचा जनिता ब्रह्मांड नायक विश्व रचिता पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंगाच्या पंढरपूरच्या आम्ही गर्वाने आमची ओळख सांगावी. आणि तुमच्या गावातली माणसं जर कुठे बाहेर गेली आणि तुम्हाला जर कोणी विचारलं, काय हो कुठल्या गावचे तुम्ही, तर तुम्ही अभिमानानं सांगावं, ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या रायगडाच्या मातीतले आम्ही. हा अभिमान तुमचा आहे. येता बरोबर दादांनी सांगितलं, ताई आता आपण घरामध्ये जेवायला बसलो आहे, पण इथं घर सोडून दारात उभा राहिलो ना, तर इथून आम्हाला रायगड दिसतो, एवढं परम भाग्य आमच्या वाळण गावाचं आहे. हा स्वाभिमान, हा अभिमान. म्हणून सांगते, वाळण या गावामध्ये भव्य दिव्य कीर्तन सोहळा उभारलाय. सर्व जमले तर आज 32 मनांच्या सोनेरी सिंहासनावर रायगडावर जरी बसलेले असाल ना तुम्ही राज, तरी आज या आमच्या हरी कीर्तनामध्ये यावं. तुम्ही नसाल तर कीर्तनाला रंग नाही, तुम्ही नसाल ना राज, या सोहळ्याला शोभा नाही. तुम्ही होतात म्हणून हे कीर्तन आहे. तुम्ही होतात ना राज, म्हणून आमच्या मंदिरातील देव सुरक्षित आहे, आमच्या मातीतली स्त्री सुरक्षित आहे. आइए महाराज विराजिए, 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 आइए महाराज विराजिए. कथा करूं मती अनुसार, कथा करूं, कथा करूं. या ठिकाणी हा सोहळा उभारलाय. राजा तुम्हाला बोलावण्याचं कारण, जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये तुम्ही येत होतात, विराजमान होत होता, स्थानापन्न होत होता. आजही यावं, या कीर्तनामध्ये विराजमान व्हावं, स्थानापन्न व्हावं. यावं राज, यावं. पधारिये जे जाओ कुमार, पधारिये जे जाओ कुमार, आइए महाराज विराजिए, विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. जगद्गुरु तुकोबारा या सुंदर असं वर्णन करतात. माझ्या मनाला गोचाळा पहावया विठ्ठल डोळा, माझं रूप तुझ्या रूपाकडे आम्ही अंतकरणातून बघावं, आमचं आयुष्य तुझ्या चरणाशी समर्पित व्हावं. डोळ्यांनी बघावं तो फक्त परमार्थ, हातांनी वाजवावी ती फक्त टाळी, मुखाने घ्यावं ते फक्त आणि फक्त भगवंताचं नाम. याच्या व्यतिरिक्त आम्हाला आयुष्यामध्ये
दुसऱ्या वस्तूची मनोकामना होऊ नये यासाठी परमार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला. मी नेहमी सांगत असते बघा, असेल आवड तर मिळेल. एखादा माणूस कीर्तन ऐकायला निघाला, रस्त्यामध्ये बसला, थंडीचे दिवस आहे, गावागावाची पद्धत आहे. शहरामध्ये जर कीर्तन चालू झालं तर एखादा माणूस कीर्तन ऐकायला निघाला गावाकडं, पुण्यामध्ये मुंबईमध्ये, तिकडं जरा थोडीशी स्टँडर्ड भाषा, भागाभागातला फरक असतो. तिकडची माणसं म्हणजे जरा थोडीशी स्टँडर्ड, थोडस नाकात. एखादा कीर्तनाला निघाला, विचारणार कुठेही चाललात आपण. पुढचा सांगतो कीर्तन ऐकायला निघालोय, देवाचं नाव ऐकावं, चला ना आपणही. हे झालं तिकडं. तुमच्या भागात कीर्तन चालू झालं, तुमच्या भागातली माणसं म्हणजे जरा प्रेमळ, बरोबर ना, कोकणी माणसं म्हणजे जरा प्रेमळ, तुमच्या बोलण्यात गोडवा, वागण्यात गोडवा, आदर सत्कार तुम्ही अंतकरणातून करावा. आमच्या गावाकडे जर कीर्तन चालू झालं, एखादा कीर्तन ऐकायला निघाला, रस्त्यामध्ये जर दुसरा भेटला की भेटणारा विचारतो कसा, कुठेही चालला तर आपण, असं नाही. मग आमचं कसं विचारणार, कुठे चालणार? त्यानं विचारलं की पुढचं सांगतं. पंढरपूरला तुम्ही आला असाल, पंढरपूरची भाषा ऐकली असेल तर तुम्हाला आज जरा थोडस आवाज जरा माझा सुरात लागत नाहीये, कारण आवाज बसलाय त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम होतोय. तरी सुद्धा आमच्या भागामध्ये जर तुम्ही कीर्तनाला आलात, एखादा माणूस रस्त्याला निघाला आणि भेटला की ते विचारणार कुठे चालणार आहे. पुढचं त्याला सांगतं, पुढच्यानं सांगावं ना कीर्तनाला चाललोय. पुढचं म्हणतं कीर्तन फिरतान हाय वाटतं देवळा पुढं चाललोय ऐकाय, टाइमपास. कीर्तनाचं आडनाव फिरतान. टाळ बीळ, मंदिर गिंदीर, काकडा खेकडा, बरे बोकडा म्हणले नाहीत. प्रत्येकाला आडनाव आहे. एका गावात कीर्तनाला गेलो, सोफ्यावर बसलो, गावातला आला, म्हणला ताई जय हरी, म्हणलं जय हरी. टेन्शन घेऊ नका, म्हणलं अजिबात नाही. विचार करू नका, म्हणलं अजिबात नाही. पण का, म्हणलं आमच्या गावात सगळं आहे. म्हणलं काय आहे, म्हणलं सगळं आहे. म्हटलं काय आहे, टाळकरी आहे, माळकरी आहे, विणेकरी आहे, लाइटिंग फायटिंगची समधी अवस्था आहे. म्हणलं बाबा लाइटिंग पाहिजे, फायटिंग नको, आम्ही कमजोर माणसं आहे. बळजबरीनं कीर्तन ऐकायला येऊन बसला. इकडं कीर्तन चालू, इकडं डोक्यात विचार चालू. आलोय खरं, बसलोय खरं, घराला कुलूप लावलंय खरं, पण त्या कुलपाला झटका देऊन काय बघितला, बसतो कीर्तनात आणि झटके कुठे देतो. आता कुलपाला झटके देऊ देऊ जर याला खराच झटका आला कीर्तनात, आणि जर का हे वर गेलं का मग आमच्या गावातले म्हणतात वा काय भाग्यवान आहे हो, कीर्तनात मोक्ष मिळाला. मला खरं सांगा, हे कीर्तन ऐकून मेलं का? हे कीर्तनात मेलं की गावातले म्हणतात मोक्ष प्राप्त झाला, पण हे कीर्तन ऐकून मेलं नाही ना, ते मेलं कुलपाला झटके देऊ देऊ. पण ते मेलं कुठं, अख्ख्या गावाचं पाप करून इथं येऊन मेलं, आणि इथं येऊन मेलं म्हणून त्याला मोक्ष प्राप्त झाला. इतकं महत्व या कीर्तनाच्या जागेच आहे, लक्षात घ्या. विठाला विठाला देहू गावी तुकोबाराया राहत असताना प्रत्येक माणसाच्या पाठीमागं निंदक असतात. निंदकाचे घर असावे. महिला मंडळ, कीर्तन महिलेच आहे, आवाज कुणाचा आला पाहिजे, खाल्लंय ना वरपून डाळ भाजी भात, जर आवाज निंदकाचे घर. बघा बरं किती छान आलं. दुसरं विचारलं असतं तर आलं नसतं, पण हे पाठ झालंय. प्रत्येकाच्या पाठीमाग तुम्ही म्हणाल महाराज एवढं चांगलं काम आम्ही करतो, अर्ध्या रात्री मदतीला धावून जातो, आवाज दिला, माझ्याजवळ पैसे नसले दुसऱ्याकडून घेऊन देतो, पण त्याचं काम करतो. एवढं चांगलं काम करतो तरी मला लोक नावं ठेवतात. का बरं, एक सांगू का, जेवढं तुम्ही चांगलं काम कराल, जेवढं लोकांच्या मदतीला धावून जाल, जेवढं समाजासाठी पळाल, तेवढी तुम्हाला नावं ठेवणारी माणसं वाढणार. आणि जर तुम्हाला कोणी नावं ठेवत नसेल तर समजून चालायचं तुम्ही समाजाच्या कामाचे. जगद्गुरु तुकोबाराया देहू गावी राहत असताना नामस्मरण करावं, भजन करावं, कीर्तन करावं. गावातली लोक गर्दी करायला लागले. तुकाराम नावाचा कोणीतरी माणूस आहे, गळ्यात माळा घातल्या, कपाळाला बुक्का लावल्यात,
आणि लोक कीर्तनाला गर्दी करतायत, जरा बघितलं पाहिजे म्हणून तुकोबारायांच्या घरी आले. सकाळची वेळ, आवाज दिला, आहे का कोणी घरी? जिजाबाई बाहेर आल्या, या ना बसा. वाट बघायला वेळ नाहीये. कुठल्या रस्त्याने गेले? ज्या दिशेला माणसं जातात तिकडे निघाले शोधायला. रस्त्यानं जाता जाता घाण वास येऊ लागला, नाकाला उपरणं लावलं, छी छी करत रस्त्याने चालला. एवढ्या घाण जागेतून कुणीतरी भगवंताचं नामस्मरण घेताय. हरी नामाचा गजर येऊ लागला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण 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 हरी. मूर्ख माणूस भगवंताचं नाव घेतोय. जरा बघावं. तुकोबाराया समोरून येतात. विचारलं, कोण हो तुम्ही? या देहाला तुकाराम असं म्हणतात. वा वा, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आणि आपण जगाला ज्ञान सांगताना एवढ्या घाणीत भजन करता. तुकाराम महाराज तुम्हाला पटतं का? तुकोबाराया म्हणतात, काय करू बाबा, तुझं बरोबर आहे, पण माझी मज झाली. माझी मज झाली अनावर वाचा. अनावर वाचा. छंद या नावाचा घेतलाच. छंद या नावाचा घेतलाच. माझी मज झाली अनावर वाचा. अनावर वाचा. छंद या नावाचा घेतलाच. छंद या नावाचा घेतलाच. घेतलाच. माझी जीभ आवरत नाही. तुकोबारायांची जीभ दोन बोटामध्ये दाबून धरली आणि सांगितलं, महाराज करा बरं भजन. मुखाने नामस्मरण घेता आलं नाही. तोंडातली जीभ दोन बोटामध्ये दाबून धरायची आणि बोलता येते का प्रयत्न करायचा. जीभ धरल्यानंतर बोलायला येतं आपल्या भागात, आमच्याकडे येत नाही. जीभ धरल्यावर इथं नाही करायचं, घरी गेल्यावर करायचं, नाही तर इथं चालू करायचं. ऐकायचं इथं, करायचं. एकदा असंच म्हटलं, ऐकायचं इथं, करायचं घरी. कीर्तनामध्ये सांगितलं, म्हणलं परमार्थ करा पण शुद्ध होऊन करा. भजन करा पण शुद्ध होऊन करा. कीर्तन संपलं, माणूस घरी गेला, डोक्यात एकच, बुवा म्हणलाय शुद्ध व्हा मग भजन करा. काय करावं त्यानं? बाथरूम मध्ये गेला, तांब्यात निरमा कालवला, चांगला फीस येऊ दिला आणि तांब्यावर निरमा पिला. आता निरमा काय गप्प बसणार आहे? निरम्यानं दाखवला चमत्कार. रात्री 12च्या पुढं घे डब्बा जा, घे डब्बा जा, घे डब्बा. रातभर ज्याच्या घरी आमचा मुक्काम, सकाळ सकाळ तिथं आलं, दरवाजा वाजवला, घर मालकानं उघडला. म्हणलं जय हरी. म्हणला जय हरी नाही, रातचा बुवा कुठं आहे? रातचा कीर्तनवाला बुवा कुठं आहे? तो म्हणला हाय ना, बोलवा. ते आला आतमध्ये, कुणीतरी बोलवायला आलं. आम्ही आलो दरवाजात, ते टावेलवर उभं, ते हातात डब, आम्हाला बघून पक्क पिसाळलं. म्हणलं जय हरी. म्हणला जय हरी नाही. मग म्हणलं काय? शहाण्यानं तुमची कीर्तन ऐकू नये. म्हणलं झालं काय? रात्री काय सांगितलं? आतून स्वच्छ व्हा. आता मी म्हणलं स्वच्छ व्हा, ह्याला काय निर्मळ प्यायला सांगितलं होता? नाही निर्मळ जीवन काय करील सावण. मन निर्मळ नसेल, अंतकरण शुद्ध नसेल, रात्रभर निर्मेत बिजू घातलं, दिवसभर साबणाने घासलं तरी उपयोग. म्हणून तुकोबाराया सांगतात, भक्ती करत असताना जगाला दाखवण्यासाठी भक्ती करायची नाही, भगवंताला आवडावी म्हणून करावी. तुकोबारायांची जीभ धरली, करा भजन. मुखाने नामस्मरण घेता आलं नाही, पण संत महिमा एवढा अगाध आहे, रोमा रोमातून नामाचा गजर निघाला. चुकलं महाराज, मला माफ करा. मुद्दा काय? तुकोबारायांना देवाचा चाळा होता, छंद होता, तरीही तुकोबाराया सांगतात, माझ्या मना लागो चाळा. माझ्या मनाला चाळा लागावा, आवड निर्माण व्हावी, छंद लागावा. इतकी आवड जर मनामध्ये आहे तर कशाचा चाळा लागला पाहिजे? अभंगातील प्रथम चरण
या विठ्ठल डोळा तुझं रूप डोळ्यांनी बघावं. का बघावं? माझा भगवान परमात्मा इतका सुंदर आहे. मुखमंडित रेणुम चरित धेनुम मधुरम मुख सुंदरम, इतका देखणा देव आहे म्हणून देवाचं मुख कमल बघा. का बघायचे देवाचं स्वरूप? आवड हे वृत्ती किरीटी आधी मनवनीच उठी, बघ देवाचे दिठी करासये. आधी आवड अंतकरणातून निर्माण झाल्याशिवाय मुखातून भगवंताचं नामस्मरण येत नाही. इथं तुम्ही एवढे जण बसल्यात ना, काहीतरी पुण्यही असल्याशिवाय देवाचं नाव तोंडातून येणार? माऊली सांगतात बहुत सुकृतांची जोडी, आणि म्हणून विठ्ठले अनंत काहीतरी पुण्यही असल्याशिवाय नामस्मरण मुखामध्ये येत नाही. इथं बसल्यात ना बाबा, आई वडिलांची कुळाची घराची परंपरा असल्याशिवाय, पुण्याही असल्याशिवाय परमार्थ आपल्या हातून घडणार हे कोणाचंही काम. एक माणूस मरायला टेकला, म्हातारा झाला, शेवटची वेळ जवळ आली, आता खाटावर पडला, यम येणार आणि निघून जाणार. शेवटची वेळ आहे, वाचा बंद झाली, बोलता येईना, खाटावरती पडलेला आहे. आणि या शेवटच्या काळामध्ये वय झालं, थकलेलं म्हातार, कडेवर सुद्धा ज्याला होता येत नाही अशा अवस्थेत असणारं म्हातार, शेजारी वासरू खेळत होतं, वासरू किरसुनी खायला लागलं. म्हाताऱ्यानं पाहिलं, 20 रुपयाच्या किरसुनीचा मोह म्हाताऱ्याला आवरला नाही. बोलता येत नव्हतं तरी सुद्धा म्हातारं ओरडताय, वा के वासरू किरसुनी खाताय. ओरडायला लागला. सुनांना आवाज दिला, बायकोला आवाज दिला, मुलांना आवाज दिला. मुलं आले, बाबा काय पाहिजे? वा के वासरू किरसुनी खाताय. बायको आली, काय पाहिजे? जेवायला देऊ? वासरू किरसुनी खाताय. बोलता येत नव्हतं. वा के सगळ्यात बारकं पोरगं आलं. बाबा काय पाहिजे? म्हातारं म्हणलं वा के. आता हे पोरग होतं सज्जन, धार्मिक, सप्त्याला जात होतं कीर्तनाला. ह्यानं विचार केला, माझ्या बापानं आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलं नाही, मंदिरात कधी गेला नाही, सप्त्याला वर्गणी कधी रुपया दान केला नाही, पोटभर खाऊन आला पण रुपया कधी दान पेटीत टाकला नाही. एवढं माझं कंजूस म्हातारं आयुष्यात कधी परमार्थ केला नाही, पण मरता मरता त्याला देवाचं नाव घ्यावं असं वाटतंय, वासुदेव केशव असं म्हणावं असं वाटतंय. हे वाटलं पोराला, आणि पोरानं काय केलं? गावातला वैद्य बोलावला. म्हणे काय लागल ते खर्च करा, पण माझ्या म्हाताऱ्याला, माझ्या बापाला मरताना देवाचं नाव तोंडात आलंच पाहिजे, स्वर्गात त्याला जागा भेटल असं पोराला वाटलं. औषध बनवलं, म्हाताऱ्याच्या तोंडात टाकलं, बापानं औषध पेलं, आणि घरातली सगळी बघतात कौतुकानं, आमचं म्हातारं भजन कसं करतय मरता मरता. कधी देवाचं नाव नाही घेतलेलं म्हातारं. बाबा म्हणा बरं वासुदेव केशव, वासुदेव केशव म्हणा. एवढ्यात म्हातारं ओरडलं, अरे वासरू किरसुनी खाताय, उचला. पोरग म्हणलं बाबा मरता मरता तरी देवाचं नाव घ्या, मोक्षाचा रस्ता सापडेल. म्हातारं म्हणलं मरीन पण त्याचं नाव घेणार. मेलं म्हातारं पण देवाचं नाव घेतलं. म्हणून आवर्जून आम्ही सांगतो, भगवंताचं नाव मुखामध्ये येणं, आपल्याकडून परमार्थ घडणं. एक लक्षात घ्या, आई वडिलांची सर्वात जास्त पुण्याई म्हणजे काय आहे? विठ्ठला विठ्ठला. आई वडिलांची सर्वात जास्त पुण्याई म्हणजे काय बघा. आपल्या घरातला लेकरू कपाळाला गंध लावून बाहेर पडत असेल, आपल्या घरातलं पोरग मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असेल, सप्ताहासाठी धावून मदत करत असेल, आणि घरामध्ये येणाऱ्या साधू संतांचा आदर करत असेल, तर आपल्यासारखे पुण्यवान आईबाप या जगात दुसरे कुठले नाही, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. यासाठी संस्कार लावायचे. आमचं कार्ट कीर्तनाला उभा राहिलं, आमची आई घरी घेऊन जाते. भजन करायला लागलं की आईला आवडत नाही, आणि तेच कार्ट डीजे पुढं नाचायला लागलं का हीच आमची आई दारात 4 बाया गोळा करून उभा राहते. पुढून वरात आली की आईला बघून अजून उड्या हलत. मग ही आई म्हणते, सखूबाई अगं सकू, अगं बघ माझा पिंट्या कसा प्यान फाटूस तर नाचतोय. हे काय आहे? वळण आहे. संस्कार लावावे. कसे लावावे? माझ्या आवडीचं उदाहरण आहे. सध्याच्या आईला मुलं कुठल्या दिशेला गेलेली आवडतात.
एका गावात कीर्तनाला गेलो, कीर्तन संपलन, गप्पा मारत बसलो. आई कशी असते बघा, पुत्र भावा ऐसा गुंडा, आणि ज्याचा तिन्ही लोकी. आईला वाटतं माझं पोरग गावात मोठं असलं पाहिजे. कीर्तन संपलं, आम्ही बसलो. माझ्याकडे आली आजी, वय झालेलं, अंगावर लुगडं, हातात काठी, तोंडामध्ये दात नाही, थरथर कापताई. जवळ आली, दर्शन घेतलं आणि मला म्हणते, बाई. म्हणलं काय आजी? राधिका नाही लई भारी कीर्तन केलं ग माय. म्हणलं आजी, तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांची कृपा पाहिजे, चांगलंच होईल. तसं नाही माय, चहाला घरी चला. आजीनं चहाला नेलं. आजी गरीब नव्हती, श्रीमंत. बंगल्यात नेलं, गादीवर बसवलं, चहा करायला सांगितला आणि लागली गप्पा ठोकाय. गप्पा मारता मारता आजीनं मला विचारलं, तुम्हाला विचारू? म्हणलं काय? तुम्हाला किती लेकर हाय? महत्वाचा आणि मुद्द्याचा प्रश्न. म्हणलं मला किती असू दे, तुम्हाला किती आहे सांगा. तुम्हाला किती आहे म्हणल्याबरोबर आजी ताट उभा राहिली आणि म्हणते, मला का नाही 3 पोर हाय. म्हणलं चांगलंय. म्हणे तसं नाही, काय करतात ते ऐका. म्हणलं सांगा. काय सांगू? माझं पहिलं पोर. हा बंगला त्यानंच बांधला. म्हणलं चांगलंय. 4 गाड्या त्यानंच घेतल्या. म्हणलं चांगलंय. करतय काय? काय सांगू? म्हणे माझं पहिलं पोर. असं वाटत नाही 9 महिने वज वागवलं म्हणून पांग फेडलं पोरानं, पांग फेडलं ग. तुमच्यासारखं एवढं जमायचं नाही, पण केला प्रयत्न. आजी म्हणते, काय सांगू माझं पोर. म्हणलं करतय काय? काही नाही म्हणे, गावाच्या बाहेर हातभट्टी लावली, सरकार मान्य. सगळं गाव त्याच्या माग लागतंय. आणि काय माझ्या पोराचा थाट गावात. आणि माझं दुसरं. म्हणलं शाळेत गेलं का? डिग्र्या घेऊन काही भेटत नाही, आमच्या गावात लई पडले डिग्र्या घेतलेली. मग म्हणलं करतोय काय? काही नाही, टपरीच्या माग जुगार खेळतय. देवाच्या कृपेनं 2ही पोरं चांगले दिले बघा, सुखात चाललंय. 2 मुलांचं असं वर्णन केलं. आजी गप्पच बसली. मी म्हणलं आजी, तुम्हाला 3 आहे ना? म्हणे हो. तिसऱ्यानं काय दिवा लावला? सांगितलं नाही. तिसऱ्याचं नाव काढता बरोबर तोंड वाकडं केलं, बोट मोडायला लागली आणि आजी म्हणते, काय सांगू, त्या मेल्याचं नाव तोंडात घेऊ वाटत नाही. म्हणलं करतय काय? बिघडलं, वाया गेलं. म्हणजे काय? काय सांगू म्हणे तिसरं. ट्रॅक्टरच्या चाका एवढ्या गळ्यात माळा घातल्या आणि तुमच्यासारखंच ह्या गावचं त्या गावला बोंबलं थिंडतय. आता आमच्यासारखं बोंबलं थिंडते म्हणजे ते काय करते तुमच्या ध्यानात? काय सांगा महाराज. म्हणून तुकोबाराया सांगतात, अरे भक्ती करताय ना, वळण लावा. संस्कार करताय ना, परमार्थाचे संस्कार लावा. पहावया विठ्ठल डोळा, तुझं रूप बघावं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे. एकदा त्या देवाचं रूप बघितलं ना, तुम्हाला कशाची गरज. एक सांगू का तुम्हाला, नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं, त्याच्या नावाचं जोडवं पायामध्ये घातलं आणि त्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं की पतीची जबाबदारी आहे पत्नीचा सांभाळ करणं. परमार्थामध्ये पण तसंच आहे. पांडुरंगाच्या नावाची तुळशीची माळ तुम्ही गळ्यामध्ये घातली, त्याच्या नावाचा अष्टगंध बुक्का कपाळाला लावला आणि मुखाने त्याचा जप जर केला ना, तर त्या भगवंताची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं, करावंच लागेल त्याला. म्हणून निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, 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 हे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे.
दुसरं काही करण्याची गरज नाही आणि त्यासाठी आम्हाला भक्ती करायची आहे. आय पग घुंगरू बांध मीरा नाची रे 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 पग घुंगरू बांध मीरा नाच 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 रे विष का प्याला राजाची ने भेजो विष का प्याला राजाची ने भेजो प्याला राजाजी ने भेजा विष का प्याला राजाजी ने भेजा विष पाठवलं राजाने. लग्न करेन तर कृष्णासोबत, नवरा करेन तर कृष्णाला दुसरा नाही करणार. बाप कहे कुळकंटक नाशी, माझ्या कुळाला कलंक लावणारी मेलेली बरी. लग्नाची वरात रस्त्याने चालली आणि मीराबाईने विचारलं, आई हे काय चाललंय? मीराबाईच्या आईनं सांगितलं, बाळा ही लग्नाची वरात आहे. आयुष्यभर आपल्याला सांभाळणारं कुणीतरी असावं, आपल्यावर जीव लावणारं कुणीतरी असावं, आपल्यावर प्रेम करणारं कुणीतरी असावं आणि आपलं रक्षण करणारं कुणीतरी असावं. यासाठी लग्न नावाची प्रक्रिया आहे. मीराबाईने विचारलं, आई निस्वार्थपणे माझ्यावर प्रेम करणारं असं कुणी या जगामध्ये आहे? मी जर एखाद्याला जीव लावला तर कसलंही कपट मनामध्ये न ठेवता आयुष्यभर माझा सांभाळ करेल असं या जगात कुणी आहे की ज्याच्यावर मी प्रेम करू शकेल? मीराबाईच्या आईने सांगितलं, ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा, एकदा कृष्णाला जीव लावलास ना, एकदा कृष्णाला आपलं म्हणलीस ना, तुझा हात आयुष्यभर तो भगवंत सोडणार नाही. आणि मग मीराबाईनं ठरवलं, लग्न करेन तर कृष्णाशी. विष पाठवलं राजाने, विष प्यायला सुरुवात झाली. विष पिलं मीराने, पण भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही. पिबत पिबत मीरा, पिबत पिबत मीरा, हासी रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाच 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 रे नाच रे. देवाची भक्ती कठीण नाही. तुकोबराया सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुणी, शहाणा तो धणी घेतासे. सगळं सोपं आहे पण करण्यासाठी अवघड आहे. किती अवघड आहे? भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, करायची म्हणली तर सुळावरील पोळी जेवढी अवघड आहे तेवढी भक्ती कठीण आहे. पण जर मनातून करायचं म्हटलं ना तरी इतकी सोपी आहे. तोंड उघडणे आणि बंद करणे एवढं जरी केलं ना तरी राम नामाचा जप मुखातून निघतो. एवढी भक्ती सोपी आहे. संतांना माहिती होतं लोकांना जमणार नाही कष्ट, म्हणून संतांनी आधीच आम्हाला सोपी प्रक्रिया केली. भगवद्गीता भगवंतांनी संस्कृत मध्ये सांगावी, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आमच्या समोर मांडावा सामान्य लोकांना कळण्यासाठी. ही सोपी प्रक्रिया आमच्या पुढे मांडली. का? माणसाला कष्ट जमत नाही. पूर्वीचा भाग आणि आताचा भाग वेगळा आहे. पूर्वीच्या बाया जात्यावर दळण दळायच्या, महिला आमच्या. आता दळण दळायला गिरण निघाली, बरोबर ना?
पूर्वीच्या बाया दळण दळायच्यात ना तुम्ही जात्यावर. पूर्वीच्या महिला जात्यावर दळण दळायच्या. आता सगळ्या मशिनी निघाल्या. दळणाची मशीन, कपड्याची मशीन. पूर्वीची बाई आमची दळण दळायला बसली की तिनं ओव्या म्हणाव्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सगळ्या गावात आवाज घुमायचा. पाठीचा व्यायाम, बरगड्याचा व्यायाम, मानेचा व्यायाम, तोंडाचा व्यायाम. लेकरू पाळण्यामध्ये टाकलं, लेकरानं झोपावं की आमची आई पाळणा म्हणायची. पहिल्या दिवशी आनंदी मन, यशोदा पाहे पुत्र वदन, पुत्र जन्मला कुळात रत्न, रत्नरूप सावळे मूर्ती सगुण, जो बाळा जो जो रे जो. ही पूर्वीची आई म्हणायची. आता पोरग पाळण्यात टाकलं, झोक्याला हात लावला, त्या लेकरानं झोपावं म्हणून आमची आई जोरात ओरडते, हाड हाड. दारातलं कुत्र पळून जात आणि ते पाळण्यातलं म्हणलं, तुझं तोंड बंद कर, मी झोपतो, तू भोंगलू नकोस. ही आताची व्यवस्था आहे. काय महाराज, सगळं सोपं झालंय ना. कपड्याची मशीन, दळणाची मशीन, भांडे घासायची मशीन, कणिक मळायची मशीन, मनगट दुखत असतील तर चपात्या लाटायची मशीन, भांडे घासायची मशीन. सगळ्या मशीनी आमच्या सुविधेसाठी निघाल्या. अजून एक मशीन येणार आहे बरं का, महिला मंडळ, आपल्या सोयीसाठी. कोणती? आंघोळीची. आंघोळीची मशीन येणार आहे, शोध चालू आहे. आणि तुमच्या गावात जर का आंघोळीची मशीन आली, काय घडणार आहे माहितीये का? तुमच्या गावात जर का आंघोळीची मशीन आली आणि आमच्यासारखा महाराज तुमच्या गावात आला, आम्ही लांबून येणार, वैतागून येणार, सोप्यावर बसणार. आमच्यासारखा महाराज तुमच्या गावात आला, सोप्यावर बसला, घरातले येणार कार्यकर्ते, जय हरी जय हरी. लांबून आलाय वाटतं, होय. दमलाय वाटतं, होय. फ्रेश व्हायचं का फ्रेश? आम्ही म्हणणार होय की हो, जरा ठेवा गरम पाणी. आपल्याकडं सगळं इलेक्ट्रिकल. म्हणजे काय हो, ते घरातल्या पत्नीला बोलावतं, अगं जरा इकडे ये. ती म्हणते काय? अगं काही नाही, महाराजांना फ्रेश व्हायचंय. मग महाराजाला घाला मशनीत. बुवा, तुमच्याकडे बुवा म्हणतात, बुवाला घाला मशनीत. आता उचलला बुवा, टाकला मशनीत. मशनीचं झाकण लावलं, मशनीचं बटन, महाराजांची आंघोळ चालू. पहिली स्टेप, अंगावरून पाणी फिरताय. दुसरी स्टेप, अंगावरून साबण फिरतोय. इकडं भजनाची वेळ झाली म्हणून भजनी मंडळांनी पंचपदी चालू केली. इकडं अंगावरचा साबण धुवायचा राहिला, तिसरी स्टेप चालू होणार. एवढ्यात गावात लोड शेडिंगचा प्रॉब्लेम, लाईट. इकडे विठोबा रखुमाई चालू, चोपदार गेले आणायला. वहिनी महाराज कुठे आहे? वहिनी म्हणते, अबो महाराज तर अडकले मशिनीत. लय अवघड खेळ होणार आहे बघा. काय सांगावं, कलियुग बदलत चाललाय. काय बोला, एका गावात जेवायला गेलो, जेवायला बसलो, घरातली माऊली जेवण वाढायला आली, हातात भाजीचं भांडण, चप्पल घालून आली. मी म्हणलं, ताई पायातली चप्पल बाहेर काढायची विसरलात वाटतं. ती म्हणली, टेन्शन घेऊ नका. म्हणलं का? ती वाढायची चप्पल आहे. काय म्हणते? वाढायची चप्पल आहे. मी म्हणलं, ताई वाढायची म्हणजे अशा किती? म्हणली, माझ्याकडे भरपूर आहेत, बाथरूमची चप्पल, लग्नाची, वाढदिवसाची, बेडरूमची, वॉकिंगची, जॉगिंगची, वेगळ्या वेगळ्या चप्पल आहे. त्याच्यात ही वाढायची चप्पल आहे. म्हणे मी वाढताना, जेवण वाढताना पायामध्ये असते. मी म्हणलं, अजून एक चप्पल आहे का? ती म्हणली, कोणती? म्हणलं, हाणायची. ती म्हणली, का? म्हणलं, असली तर हाना आमच्या डोक्यात. तुम्ही चपला घालून आल्या आणि आम्ही जेवायला बसलो. लय अवघड खेळ होणार आहे महाराज. म्हणून सांगतात, भक्ती करा ना, मर्यादा आणि संस्कार मध्ये राहून आम्हाला करायची. तुकोबराया सांगतात, एकदा मनाला आवड निर्माण झाली ना, डोळ्यांना सांगण्याची गरज नाही, देवाचं मुख कमल बघ. हातांना सांगण्याची गरज नाही, टाळी वाजव. पायांना सांगण्याची गरज नाही, मंदिरामध्ये जा. तोंडाला सांगण्याची गरज नाही, भगवंताचं भजन कर. एकदा मनाला आवड निर्माण झाली की सर्व इंद्रिये भगवंताशी रममान होतात. म्हणून तुकोबराया सांगतात, पहावया विठ्ठल डोळा,
तुझं रूप डोळ्यांनी बघावं. कळालं महाराज, पण प्रपंच संसार नाही का? तुकोबाराया सांगतात संसार आहे पण आमचं मन प्रपंचात रमत नाही. अभंगातील दुसऱ्या चरणामध्ये महाराज अनेक नाही चाड अनेक नाही चाड अनिक नाही झाड अनिक नाही झाड अनेक नाही चाड अनेक नाही चाड अनिक नाही झाड अनिक नाही झाड अनेक नाही चाड न लगे संसार हा गोड अनेक नाही चाड न लगे संसार हा गोड अनेक नाही चाड न लगे संसार हा गोड न लगे संसार हा गोड अनिक नाही झाड अनिक अनेक नाही चाड अनेक नाही चाड अनेक नाही झाड अनेक नाही चाड नरके संसार हा गोड नरके संसार हा गोड अनेक नाही चाड नरके संसार हा गोड नरके संसार हा गोड एखाद्या आमदाराला भेटायचं असेल तर वशिला लागतो. मुख्यमंत्र्याकडून कामं करून घ्यायची असेल तर वशिला चालतो. पण भगवंताजवळ कसल्याही प्रकारचा वशिला चालत नाही. तिथं चालतो तो एकमेव फक्त नामस्मरणाचा वशिला. ऐका, नामस्मरणाचा वशिला देवाजवळ चालतो याचं एकमेव कारण आहे. तुम्ही म्हणाल महाराज सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करतो, संकट आल्यानंतर देव धावून का येत नाही? त्याचं कारण आहे, लेकरू जोपर्यंत अंगणामध्ये खेळतय तोपर्यंत आई त्याला घ्यायला जात नाही. एकदा आवाज दिला, हातातलं काम सोडून आई पळत जाते. देवाचं तसंच आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या संसारामध्ये मग्न आहात तोपर्यंत आई त्याला घ्यायला जात नाही. तुमचं चाललंय ना बाबा, चालू दे. प्रपंचामध्ये दुःख वाट्याला आल्यानंतर जेव्हा देवाला आवाज दिला जातो तेव्हा भगवंत धावून येतो, अन्यथा येत नाही. तुम्ही कितीही देवाच्या जवळचे असा. एका बाजूला कौरव बसले, एका बाजूला पांडव बसले. ऐका, एका बाजूला कौरव बसले, पांडव बसले. द्यूत खेळाचं चालू झालं. द्यूत खेळत असताना शकुनी मामानं फासा हातात घेतला, फासा टाकला. विनाशकाली विपरीत बुद्धी या न्यायाप्रमाणे राज्य पणाला लावलं, राज्य हरले. सिंहासन पणाला लावलं, सिंहासनही हरले. धनधान्य दागिने अलंकार प्रजा सगळं राज्य पणाला लागल्या गेलं. सगळं हरले. राहिले 5 पांडव. देवाजवळ वशिला चालत नाही त्याचं जिवंत उदाहरण आहे. डोक्यावरचा मुकुट धर्मराजानं काढला, खाली ठेवला. 5ही पांडव पणाला लागले, 5ही पांडव हरले. मान खाली घातली धर्मराजानं. दुःशासनानं आवाज दिला, धर्मा लाव काहीतरी पणाला. काय लावू, सगळं संपलंय. माझ्याजवळ जेवढं होतं तेवढं पणाला लावलं, सगळं राज्य हरलोय. माझ्याजवळ आता काहीच नाही, काय लावू? ज्या गोष्टीसाठी एवढा अट्टहास मांडला ती महत्वाची वस्तू अजून तुमच्याकडे आहे. ती वस्तू पणाला लावा, खेळ संपेल. 5 पांडवांची पत्नी द्रौपदी पांचाली पणाला लागली. पांचाली पणाला लागली, फासा टाकला, द्रौपदी हरली. दुःशासना जा आणि घेऊन ये. द्रौपदीला आणायला दुःशासन द्रौपदीच्या महालात गेला. द्रौपदी बोलावलंय, चल लवकर.
द्रौपदीच्या लक्षात आलं, खेळामध्ये मी हरली आहे, दासी झाली आहे, तुमच्या महालामध्ये सेवा करायला येणार आहे, पण थोडासा वेळ दे बाबा, मला येण्यासारखी माझी अवस्था नाही. माझ्या अंगावर एक वस्त्र आहे, मी रजस्वला आहे, येण्यासारखी माझी अवस्था नाही, थोड्या वेळानं मी येणार. दुःशासनानं ऐकलं नाही, केस धरले द्रौपदीचे, फरफटत द्रौपदी दरबारात आणली. ज्या द्रौपदीचे केस धरून द्रौपदी दरबारात आणली ती होती कोण? ज्या देवाला राखी बांधावी, भर जरी ग पितांबर, भर जरी ग पितांबर, दिला फाडून द्रौपदीसे बंधू शोभे नारायण. जिनं देवाला राखी बांधावी, बहीण भावाचं नातं भक्कम करावं, ती द्रौपदी केस धरून दरबारात ओढल्या गेली. समोर बसलेल्या धृतराष्ट्राकडे पाहिलं, आवाज दिला, एका स्त्रीवर अन्याय होतोय तुमच्या दरबारात, थांबवा. ऐकलं नाही. पुत्र प्रेमामुळे आंधळा झालेला राजा, गांधारीनं मान खाली घातली, 5 पांडवांकडे बघितलं, मान खाली घातली. राहिले होते गुरुवर्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य. एक अधिकार, आवाज दिला तरी खेळ थांबेल, थांबवा. गुरुवर्यांनी सांगितलं, यांचं अन्न आम्ही खाल्लंय, जोपर्यंत कौरवांचं अन्न आमच्या पोटात आहे, रक्तात आहे, तोपर्यंत आम्ही तुझी मदत करू शकत नाही. म्हणून म्हणतात, माणसानं कुठं खावं, कुणाचं खावं, कसं खावं हे समजलं पाहिजे. सगळं सगळं संपलं. दुःशासनानं द्रौपदीच्या साडीला हात लावला, साडी खेचणार, एवढ्यामध्ये द्रौपदीच्या लक्षात आलं. धृतराष्ट्राला आवाज दिला, गांधारीला आवाज दिला, 5ही पतींना आवाज दिला, गुरुवर्यांना आवाज दिला, या दरबारात बसलेल्या बघणाऱ्या सगळ्या माणसांना आवाज दिला, धनुर्धारी लोकांना मदत मागितली, पण मदत कुणी केली नाही. आणि सगळ्यात शेवटी द्रौपदीला भगवंत आठवला. कोठे गुंतला सीद्वारके छाराया, वेळ का सखया लाविला. देवा, कान्हा, कृष्णा, अरे कुठं अडकलास, ये ना. भगवंत आले, साड्या पुरवल्या, रक्षण केलं, सगळं झालं, पण द्रौपदीला विचारलं, देवा एवढा वेळ का लावलास, माझ्यावर संकट आलेलं असताना तू धावून का आला नाहीस. देवानं सांगितलं, तू मला बोलावलंच नाहीस तर मी येणार कसा. मला वाटलं तुला मदत करणारी माणसं तिथं आहे म्हणून मी निवांत बसलो होतो. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा असं घडतं. आपल्या आयुष्यामध्ये देवाला आवाज देण्यापूर्वी आपण आपला पैसा, पद, प्रतिष्ठा, नातेवाईक, शेजारी, ओळखीचे लोक, मनुष्यबळ, या सगळ्यांकडे आधी आपण धाव घेतो. वेळ आल्यानंतर सगळे मार्ग जेव्हा संपतात, शेवटचा मार्ग आपण देवाला आवाज देतो. इथंच आपली पहिली गोष्ट चुकते. म्हणून महाराज सांगतात, देवाला जवळ करायचंय, अवघड काहीच नाही. तुझ्या प्रपंचामध्ये माझं मन रमत नाही, माझं मन लागत नाही. 84 लक्ष योनीचा फेरा फिरून मानव जन्म मिळाला, तरीच फळ जन्म आलो, सरता पांडुरंगी झालो, पांडुरंग चरणी आम्ही लीन झालो. महाराज सांगतात, विठ्ठला विठ्ठला. दत्तात्रेय महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गुरूंकडून एक शिकवण घेतली. महाराजांनी त्यांच्या गुरूंपैकी एक गुरु म्हणजे एक कन्या. एका गावी भिक्षा मागत जात असताना एका घरामध्ये थांबले. धान कांडायला एक मुलगी बसलेली आहे. धान कांडत असताना हातामध्ये बांगड्या आहेत. बाहेर पाहुणे बसलेत, अतिथी बसलेले आहेत, आणि आपल्याला घरामध्ये त्यांना जेवण वाढायचंय, पण जेवण वाढण्याच्या आधी तांदूळ धान कांडत आहे. आणि हे कांडता कांडता तिच्या हातामध्ये काही बांगड्या होत्या. कांडताना बांगड्या वाजायला लागल्या. तिनं विचार केला, बाहेर दत्तगुरु बसलेले आहेत, माझ्या हातातल्या बांगड्या वाजतायत आणि त्या बांगड्यांचा आवाज त्यांना विक्षेप करतोय. हातातली एक बांगडी तिनं काढून ठेवली, परत कांडायला लागली, तरी आवाज येतोय.
दुसरी बांगडी काढली, परत काढतीये, राहिलेल्या बांगड्यांचा आवाज येतोय. असं करत 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 तिनं सगळ्या बांगड्या काढल्या. शेवटची एक बांगडी हातामध्ये राहिली आणि मग तिनं धान काढायला सुरुवात केली. एक बांगडी हातात राहिल्यामुळं त्या बांगड्यांचा आवाज होईना आणि मग मात्र ती आनंदानं कांडायला लागली. हे दत्तगुरूंनी पाहिलं आणि तिला विचारलं, बाळा हे का केलंस? मुलीने सांगितलं, तुम्ही बाहेर बसला होतात, बांगड्यांचा खणखणाट होत होता, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून काढण्याचा प्रयत्न केला, पण आवाज होतच राहिला. शेवटी एकच बांगडी ठेवली, तेव्हा आवाज बंद झाला. त्यावेळेस दत्तगुरूंनी त्या कन्येला आपलं गुरु मानलं आणि सांगितलं, माते आजपासून तू माझी गुरु. त्याचं कारण, लोकांतामध्ये परमार्थ होत नाही. परमार्थ करायचा असेल तर एकांतात राहूनच केला पाहिजे. हे आज मी तुझ्याकडून शिकलोय. गुरु सांगतात, तू का म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी. दत्तगुरूंचं चरित्रच, त्यांचा जन्म आम्ही जर विचारात घेतला, आज त्यांच्या जन्मनिमित्ताने जयंती उत्सव सोहळ्यानिमित्तानं भव्य दिव्य असा सोहळा चालू आहे. लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती या तिघीही जणी आनंदामध्ये गप्पा मारत बसल्या होत्या आणि 3 बाया गप्पा मारायला लागल्या की त्या कुणीकडच्या कुणीकडे बोलतील ह्याचा नियम. 3 बाया बोलायला लागल्या आणि लक्ष्मी म्हणते, माझ्यासारखी पतिव्रता जगात कुणी नाही. सावित्रीनं सांगावं, मी ब्रह्मदेवाची पत्नी आहे, या जगामध्ये माझ्यासारखी पतिव्रता कुठली नाही. आणि पार्वतीनं सांगावं, माझ्यासारखी मीच, या जगात दुसरं कुणी आमचा हात धरू शकत नाही. पतिव्रतेचं महत्व एवढं आहे. असं म्हणतात, सूर्य थांबला होता पतिव्रतेच्या हाकेला, इतकं महत्व पतिव्रतेचं आहे. पतिव्रता म्हणजे काय? नवरा आणि बायको ही संसार रूपी गाडीची 2 चाक आहेत. एक चाक चांगला असेल, एक चाक वाकडा असेल, गाडी कुठं आपटल तिचा पत्ता लागत. दोन्ही समान पाहिजे ना, समान. पतिव्रता म्हणजे काय? नवऱ्याचं ऐकणं, बरोबर ना? महिला मंडळ, नवरा म्हणजे देव आहे. काय आहे? माणसांसाठी आई वडील हे परमेश्वर आहेत. आणि महिला मंडळ, महिलांसाठी पती हा कोण आहे? थोडं मोठ्यानं, इकडे बसले असतील तर ऐकू गेलं पाहिजे. पती हा कोण आहे? देव आहे म्हणतात बघा. पती हा परमेश्वर आहे. मग मला सांगा, पती हा परमेश्वर आहे, परमेश्वराची आपण काय केली पाहिजे? पूजा, बरोबर ना? कपाळाचं कुंकू म्हणजे देव आहे, लक्षात घ्या. पती हा परमेश्वर आहे, पती हा देवाच्या जागेवर आहे. पायातलं जोडवं, गळ्यातलं मंगळसूत्र, कपाळाचं कुंकू आणि सौभाग्यवतीचा अंगावरती साकारलेलं लेणं तिथपर्यंतच शोभून दिसतं. जोपर्यंत कपाळाचं कुंकू घरामध्ये जिवंत आहे तोपर्यंत सौभाग्यवतीला संस्कारांनी स्त्रीलंकित केल्या जातं. हे सगळं करत असताना नवरा देव आहे, नवरा पती आहे, देवाची जागा पतीला दिलीच पाहिजे. उद्यापासून आंघोळ झाली, गौरीताई महाराज आपल्या गावामध्ये आल्या होत्या आणि कीर्तनातून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे म्हणून उद्यापासून काय करायचं? आंघोळ झाली का पहिलं काम नवऱ्याच्या पाया पडणार ना. पती हा परमेश्वर आहे, मग परमेश्वराची पूजा केली पाहिजे. उद्यापासून पतीची सेवा करायची. उद्यापासून चहा, आंघोळ, नाश्ता सकाळी सगळं लवकर वेळेवर मिळालं पाहिजे, कारण पती हा परमेश्वर आहे. एखादी बाई म्हणत, बाई उगाच आली हिच्या कीर्तनाला, आज सकाळच्या कीर्तनाला आलेली परवडलं असतं. एखादी म्हणून, बाया मी त्याला माझ्या पाया पडायला लावते, ही म्हणती तू त्याच्या पाया पड. केवढा उलटा धंदा आहे, उलटा धंदा आहे ना. पती हा परमेश्वर आहे. कुठपर्यंत पती न परमेश्वर? तिकडे जे बसलेत ना आमचे काही पुरुष बांधव, ज्यांची लक्ष्मी आज कीर्तनाला आलेली आहे, त्यांना लई बरं वाटलं असं. बरं झालं आज आणली, एवढं ऐकलं तरी लई झालं, बरं झालं आज आणली. ज्यांना आणली नाही ते डोक्याला हात लावला, अरे अरे आज आणायला पाहिजे होती राव. म्हणून कधी तुमच्या कामाचं भेटल कीर्तनामध्ये. नवरा हा देव आहे आणि पतीची सेवा केलीच पाहिजे. चला पुढे जाऊया आपण. तिघी जणी बाया गप्पा मारत बसल्या. माझ्यासारखी पतिव्रता, आमच्यासारखी पतीची सेवा करणारी या जगामध्ये अधिकारी स्त्री कुठलीच नाही. याचं वर्णन करत असताना
गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपळ्या घेऊन नारद मुनी तिघींच्या मध्ये उभे राहिले. श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. लक्ष्मीनं आवाज दिला. नारदा बरं झालं आलास. काय आई काही काम होतं? काही नाही म्हणे. आमच्या तिघींपेक्षा महान पतिव्रता या पृथ्वी तलावर तरी कुणी आहे का? अधिकारी आहे? आता नारद म्हणजे थोडस पूर्वीपासून आग लावण्याचं काम म्हणलं तरी हरकत नाही. देवाने विचार केला, या बसल्यात रिकाम्या, यांना काहीतरी कामं दिली पाहिजे. नारदानं सांगितलं म्हणे, मायांनो तुम्ही लय अहंकारात आहेत म्हणे. काय झालं? तुमच्यापेक्षा अधिकारानं श्रेष्ठ असलेली पतिव्रता पृथ्वी तलावरती आहे, तुम्ही तिच्या पुढे काहीच नाही. राग आला लक्ष्मीला. कोण आहे? कोण आहे म्हणजे? अनुसया माता खाली आहे पृथ्वीवर. पतीची सेवा तिच्यासारखी दुसरं कोणी करू नये एवढा अधिकार त्या पतिव्रतेचा आहे. नारदा असं का बोलायला लागलास? अरे आमच्यापेक्षा मोठं कोणी असेल तर आम्हाला वाईट वाटणार नाही. तिचं पतिव्रता पण भंग करायचं असेल तर काय करावं लागेल बरं? काही नाही म्हणे. नारदानं उपाय सांगितला. काडी मीच लावली आहे, उपाय पण मीच सांगणार. काही नाही म्हणे. आपल्या आपल्या नवऱ्यांना सांगायचं, थोडक्यात सांगते, जास्त लांबण लावत नाही. आपल्या आपल्या पतीला सांगायचं खाली जा आणि अनुसयेच्या दारामध्ये जाऊन भिक्षा मागा, पतिव्रता पण तिचं भंग करा. तिघींनी विचारलं, नारदा भिक्षा मागितल्यानं पतिव्रता पण भंग कसं होईल? तसं नाही म्हणे. मग अनुसयेकडे जायचं आणि या तिघांनीही सांगावं की अंगावर एकही वस्त्र न ठेवता निर्वस्त्र होऊन आम्हाला भिक्षा वाढ. दारातला अतिथी वापस गेला म्हणजे तिचं पतिव्रता पण भंग झालं असं सिद्ध होईल. कारण अनुसया 3 पुरुषांच्या समोर तिच्या अंगावरचं वस्त्र काढणार नाही आणि तुमचंही काम होईल, सगळंच होईल. पण म्हणे नवऱ्यांना सांगायचं कुणी? नारद म्हणले, नवऱ्यांना सांगणं हे बायकांचं सगळ्यात महत्वाचं काम असतं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तिघही जण आले. तिघी जणी रुसून बसल्या. थोडक्यात सांगते कारण उद्याच्या कीर्तनात तुम्हाला ऐकायचंच आहे, त्यामुळं थोडक्यात. तिघ जणी रुसून बसल्या. पती जवळ आले. इकडून शंकर आले, भगवान विष्णू आले, ब्रह्मदेव आले. काय झालं? रडायला लागल्या. एक मागणं आहे म्हणे. काय? आमच्यासारखी पतिव्रता आम्हीच, म्हणून आम्ही एवढा अभिमान बाळगत होतो, पण पृथ्वी तलावर कोणीतरी अनुसया नावाची पतिव्रता आहे, तिचं पतिव्रता पण भंग करायचंय. काय करावं लागेल? खाली जायचं, तिच्या दारात भिक्षा मागायची आणि तिला सांगायचं निर्वस्त्र होऊन आम्हाला भिक्षा दे. नाही दिली तर पतिव्रता पण भंग होईल. बायकोशी वाकडं तर खाय चुलीतले लाकडं. माणसांनाच नाही देवांना पण पाळावं लागतं. आणि देव म्हणले तुमच्या पुढं काही आम्ही जाऊ शकत. आणि हे तिघही निघाले खाली. तिघही खाली आले. भिक्षुकी वेश धारण केला. भिक्षुकी वेश धारण केला. अनुसया मातेच्या घरासमोर येऊन तिघही उभा राहिले आणि तिघांनी आपली भिक्षेचा पदर पसरला आणि मागणं घातलं. माई भिक्षाम देही. अनुसयेनं हातामध्ये काहीतरी देण्यासाठी घेतलं. दरवाजामध्ये आल्या. घ्या घ्या म्हणून वाढणार, एवढ्या तिघही माग सरकले. आम्हाला अशी भिक्षा नकोय. मग कशी हवी आहे? आम्ही जे मागू तशी आम्हाला भिक्षा पाहिजे. काय पाहिजे? तिघांनी आपलं मत सांगितलं. अंगावर एकही वस्त्र न ठेवता निर्वस्त्र होऊन आम्हाला भिक्षा वाढशील तर आम्ही भिक्षा घेऊ, नाही तर तुझ्या दारातून आम्ही चाललो. अतिथीचा अपमान होऊ नये हा पूर्वीचा दिनक्रम होता, पूर्वीची मर्यादा होती. अनुसयेने विचार केला, काय करू? ऐकतच नाहीयेत. अनुसया माता घरात गेल्या. पतीचं कमंडलू पाण्याने भरलेला होता. त्या कमंडलू मधलं पाणी हातामध्ये ओंजळभर घेतलं. आपल्या पतीचं स्मरण केलं.
इतकी शक्ती पतिव्रतेमध्ये अनुसया मातेनं हातातलं पाणी घेतलं. दरवाजात उभा राहिलेल्या तीनही देवांच्या अंगावर पाणी शिंपडलं. भगवान विष्णू, शंकर, ब्रह्मदेव तिघेही लहान लहान बाळ झाले, छोटेसे बाळ झाले, रडायला लागले. रडणाऱ्या तिघांना अनुसयेनं उचललं, घरात आली आणि त्यांनी जशी मागणी केली होती, अंगावर एकही वस्त्र न ठेवता अनुसया मातेनं तिघांनाही स्तनपान केलं, दूध पाजलं, तिघांनाही झोपी घातलं, झोका बांधला, झोका दिला, पाळणा म्हटला. आणि एवढ्यामध्ये पती दरवाजात आले. विचारलं, अनुसये अगं हे कोण? अनुसयेने सांगितलं, जरा बंद ठेवा तोंड, लेकर आत्ताच झोपलेत, त्यांना कळेना हे चाललंय काय. काही दिवस निघून गेले, झालेली कथा सांगितली आणि इकडं लक्ष्मी, पार्वती, सावित्री वाट बघतायत. नारद आले. नारायण, अरे नारदा, तुला काम सांगितलं होतं, तुझं ऐकून आम्ही केलं. मग अरे आमचे नवरे खाली गेले, अजून आलेच नाही. नारद मुनी म्हणले, अजून आले नाही? बघ बरं कुठे. विचारता बरोबर नारदानं सांगितलं, मला असं वाटतंय थोडा अजून वेळ लागेल त्यांना यायला. का? काही नाही म्हणे, वेळ लागेल. अनुसया मातेच्या घरी ते चांगले आहेत. काय करावं लागेल बाबा, आमचे पती आम्हाला आणायचे असतील तर? नारदाने सांगितलं, खाली जा. ज्या स्त्रीवर तुम्ही जळत होतात, जिच्याबद्दल तुम्हाला राग येत होता, त्या अनुसया मातेला शरण जा, तिच्या चरणाशी समर्पित व्हा, तुमचे पती तुम्हाला वापस मिळतील. तिघी जणी खाली आल्या, अनुसयेच्या दारात आल्या. दारात येता बरोबर अनुसयेनं घरात बोलावलं, या म्हणे बसा. कशासाठी आला? काही नाही, आमचे पती तुझ्या घरी आहेत, तेवढे आमचे आम्हाला वापस करा. अनुसया म्हणाली, मी कुठं अडवलंय? तुमचे पती तुम्ही घेऊन जा ना. जा म्हणे. कुठे आहेत? हे काय आतमध्ये झोपलेत. तिघेही जणी घ्यायला गेल्या. तिघही लेकरं रडतायत, लहान लहान लेकरं. लक्ष्मीनं शंकराला हात लावावा आणि सावित्रीनं विष्णूला हात लावावा. या तिघीही जणी बघतायत, कळेना. आणि मग परत अनुसयेच्या चरणाला हात लावला. माफ करा आम्हाला, चुकलं माझं, असा अहंकार आम्ही परत करणार नाही. हे अहंकाराचं उदाहरण आहे. अहंकार जेव्हा लोपला, नम्र झाला भूता तेने कोंडिली अनंता. चरणाशी समर्पित झाल्यानंतर भगवंतानी अनुसयेला मागितलं. कमंडलूतलं पाणी देवाच्या अंगावर शिंपडलं. देव परत आपल्या अवस्थेमध्ये विराजमान झाले. देवाने विचारलं, काय हवंय तुला? अनुसयेनं सांगितलं, माझ्या पोटी बाळ नाही, पण अनायासे तुम्ही बाळ म्हणून माझ्या अंगणामध्ये एवढे दिवस खेळलात, तर तुम्ही माझ्या पोटी बाळ म्हणून अवतीर्ण व्हावं, ही अनुसयेची इच्छा. सगळ्यांनी सरळ सरळ हात वर, सरळ हात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्वांनी हाताने टाळी, मुखाने गोडस हरिनाम संप्रदायाच्या नियमानं छोटस भजन घेऊया. अंतकरणातून नरम मानवा विठोबा रखोबा.